लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळाल्यानंतर अजून 1500 रुपये दिले जात आहे, ते म्हणजे या चालू महिन्याचे सप्टेंबर महिन्याचे। हो, लाडक्या बहिणी झाल्या खुश, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले। जे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले ना, ते ऑगस्ट महिन्याचे आले। परंतु आज देखील लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जात आहे आणि आज जे 1500 रुपये सुरू झाले ते या महिन्याचे सप्टेंबर महिन्याचे सुरू झालेले आहे। सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। तसेच लाडक्या बहिणींना 20,000 रुपये पण दिले जात आहेत। आता हे 20,000 रुपये गिफ्ट कशासाठी दिले जात आहे ते पण तुम्हाला समजून जाईल या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघा, अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। आता 20,000 रुपये पण मिळत आहे सर्व बहिणींना। हो, तुम्हाला डायरेक्ट मी प्रूफ दाखवतो, अपडेट दाखवतो। वरून निर्णय झाला, वरून आदेश आला आणि 20,000 रुपयेपर्यंत तुम्हाला हे पैसे दिले जाणार आहे। आता हे पैसे तुम्हाला कशासाठी दिले जाणार आहे ते पण सांगतो। हे पैसे तुम्हाला असंच नाही दिले जाणार, हे पैसे तुम्हाला काहीतरी खास कामासाठी तुम्हाला हे पैसे दिले जाणार आहेत 20,000 रुपये, तर हे पण सांगतो। आणि महत्त्वाचं म्हणजे जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे तो भरपूर जिल्हे जे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आज आला, आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जरी आला नसेल तर आज तुमच्या जिल्ह्यात किती वाजता सप्टेंबरचा 1500 रुपयाचा हप्ता जमा होईल त्याबद्दल सांगतो मी। अत्यंत जबरदस्त खुशखबर, आनंदाची बातमी। चला जाणून घेऊया सर्व माहिती आता आपण। चला आता जाणून घेऊया आपण संपूर्ण माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये। लाडक्या बहिणींनो, आपल्या चॅनलवर 26-27 मिनिटाचा एकच व्हिडिओ येत असतो, परंतु या 26-27 मिनिटामध्ये मी तुम्हाला एवढ्या महत्त्वाच्या अपडेट, ताज्या बातम्या सांगतो ना की तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहत नाही। आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढ्या महत्त्वाच्या माहिती मी देणार आहे, आजच्या टॉप बातम्या, ज्या बातम्या तुम्हाला कोणीच सांगणार नाही, दुसऱ्या चॅनलवर तुम्हाला या बातम्या पाहायलाच मिळणार नाही, त्या बातम्या देखील तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि लाडकी बहीण योजनेसाठी तर खुशखबरच आहेच, जो हप्ता आहे तो सुरू झाला, सप्टेंबर महिन्याचा पण हप्ता सुरू झाला। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता येणे सुरू झाले, याचा निधी आलेला आहे। निधी येताच तो निधी जो आहे तो डीबीटीवरती टाकण्यात आला, डीबीटीवरून थेट आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत। 2 हप्ते याच महिन्यात। आता तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळाले, बरोबर। आता काय झालेलं आहे, भरपूर लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पण 1500 रुपये आलेच नाही। आता ज्यांना ऑगस्टचे 1500 रुपये आले नाहीत ना, त्यांना ऑगस्टचे 1500 रुपये आणि सप्टेंबरचे हप्त्यासोबत ते 1500 रुपये म्हणजे 3000 रुपये दिले जात आहे। आलं लक्षात? आता बघा, ऑगस्टचा हप्ता का आला नाही त्याचं कारण सांगतो। भरपूर लाडक्या बहिणी ज्या आहेत, भरपूर लाडक्या बहिणींचं आधार कार्ड जे आहे ते बँकेशी लिंक नव्हतं, त्यामुळे त्यांचा हप्ता थांबवण्यात आलेला आहे। असं नाही की तुम्हाला हप्ता मिळणार नाही, हप्ता मिळेल, परंतु तो हप्ता थांबवण्यात आलेला आहे। ओके, ज्या बहिणी पात्र होत्या, ज्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक होतं, डीबीटी एनेबल होतं, अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टचा हप्ता आला। आणि आता ऑगस्टचा हप्ता ज्यांना मिळाला, शासनाने डायरेक्ट वरून आदेश दिले की ज्यांना ऑगस्ट हप्ता टाकण्यात आला त्यांना सप्टेंबरचा पण हप्ता टाका, असे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे सप्टेंबरचा हप्ता देखील आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणे सुरू झाले आजपासून। आज प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा सप्टेंबरचे पण 1500 रुपये येत आहेत। चला त्याबद्दलच आपण संपूर्ण माहिती एकदम समजून घेऊया। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही महत्त्वाच्या अपडेट देखील आलेल्या आहेत, त्या अपडेट पण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। चला बघा, आता अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी। तर राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजना, आनंदाची बातमी आली। आता तुम्हाला डायरेक्टली मी प्रूफ दाखवतो। आता प्रूफ बघा, पैसे येण्यासंदर्भात प्रूफ बघा, आता प्रूफ दाखवतो मी तुम्हाला। आणि महत्त्वाचं म्हणजे 20,000 रुपये, हे 20,000 रुपये कशासाठी दिले जात आहे त्याची पण अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणींनाच हे पैसे मिळणार आहेत, अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी। चला सर्व माहिती आता तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो, इथून तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि सप्टेंबरचा हप्ता पण आला त्याबद्दल पण सांगतो, कोणाकोणाला पैसे आले त्याबद्दल सांगतो मी। ओके,
अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। हे बघा, आता यामध्ये पात्र आणि अपात्र असे दोन महिला आहेत। आता अपात्र महिलांना तर लाभ बंद झालेला आहे, परंतु शासनाने एवढा भारी निर्णय घेतला ना अपात्र बहिणींसंदर्भात, ज्या बहिणी 26 ते 27 लाख बहिणी ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत, अशा बहिणींची पुन्हा पडताळणी करा असे आदेश देण्यात आले आहेत। यामधून काही बहिणी जरी पात्र ठरतील तर त्यांचा लाभ पुन्हा सुरू करा असे आदेश देण्यात आलेले आहेत। आणि तसेच मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी देखील एक माहिती दिली आहे, ती माहिती म्हणजे 2100 रुपये संदर्भात। आता तुम्हाला सध्या तरी लाडकी बहीण योजनेमार्फत दर महिन्याला 1500 रुपये मिळतात, बरोबर, परंतु या 1500 रुपयेमध्ये वाढ देखील होणार आहे आणि ती वाढ होऊन जवळपास तुम्हाला 2100 रुपयेपर्यंत मिळणार आहे आणि ही वाढ लवकरच होणार आहे अशी देखील माहिती मंत्री आदिती तटकरे मॅडमांनी दिलेली आहे। म्हणजे पुढील काही महिन्यात तुम्हाला 1500 रुपये ऐवजी 2100 रुपयाचा लाभ मिळणार आहे, परंतु आता सध्या तरी त्याबद्दल फक्त घोषणा आणि माहिती चालू आहे, ठाम निर्णय किंवा त्याचा GR अजूनपर्यंत आलेला नाही। ओके, चला आता समजून घेऊया आपण सर्व माहिती। सप्टेंबरचा हप्ता सुरू झाला, तसेच 20,000 रुपये संदर्भात जी माहिती आलेली आहे ती माहिती बघा तुम्ही आता, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे बघा। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता सर्व माहिती आपण समजून घेऊया। तर बघा आता सर्व माहिती जी देण्यात आलेली आहे ती माहिती समजून घ्या। पहिले महत्त्वाची अपडेट आलेलं आहे, ते अपडेट आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सांगतो मी तुम्हाला। मग सप्टेंबरचा हप्ता सुरू झाला त्याबद्दल पण माहिती मी तुम्हाला देतो, काही टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती मिळणार आहे। आणि हा हप्ता जो आहे सर्वांना मिळेल, ज्यांना ऑगस्टचा हप्ता मिळाला ना आता अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता पण दिला जात आहे, परंतु काही जिल्ह्यात सुरुवात झाली, मग बाकीच्या जिल्ह्यात पण सुरुवात होणार आहे, सांगतो सर्व, काही टेन्शन घेऊ नका। हे बघा, लाडक्या बहिणींना पैसे न मिळण्याची कारणे। आता भरपूर बहिणींना ऑगस्टचे 1500 रुपये आले नाहीत, तर पैसे का आले नाहीत त्याचं कारण समोर आलेलं आहे, ते कारण दिलेलं आहे बघा। तर लाडकी बहीण योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिला लाभ घेऊ शकता। 21 ते 65 वय तुमचं असेल या दरम्यान तर तुम्हाला लाभ मिळेल, त्यापेक्षा जास्त वयोगटातील महिलांना बाद केले आहे। म्हणजे त्यापेक्षा जास्त असेल वय जरी जास्त असेल तर मग बाद करण्यात आलेला आहे, म्हणजे हप्ता बंद करण्यात आलेला आहे। ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख पेक्षा जास्त आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाभ तुमचा जो आहे तो बंद करण्यात येणार आहे। त्यानंतर सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही। सरकारी कर्मचारी असाल तरी लाभ मिळणार नाही बरं, पुढे बघा, आणि त्यांना लाभ मिळालेला नाही ऑगस्टचा। 4 चाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिलांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही। 4 चाकी 4 व्हीलर जरी तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही। त्यानंतर बघा, एका कुटुंबातील फक्त 2च महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे। हा महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाची माहिती आहे। तर एका कुटुंबातील फक्त 2च महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, फक्त 2च महिलांना याचा लाभ मिळणार आहे। आलं तुमच्या लक्षात? तर 2पेक्षा जरी जास्त असतील तुमच्या कुटुंबात, जरी 3 जण असतील तर त्यापैकी 1 जणचा लाभ हा बंद होऊ शकतो, कारण एका कुटुंबात फक्त 2च जणांना लाभ मिळणार आहे। आलं लक्षात? याचं काम मागच्या वेळी अंगणवाडी सेविकांना देण्यात आलं होतं, परंतु अंगणवाडी सेविकांनी या काम करण्यास नकार दिला होता। परंतु आता शासन या संदर्भात काय निर्णय घेतं ते पुढे आपल्याला समजेलच, परंतु जे काही निकष आहेत ते तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं होतं। नाहीतर मग काही बहिणी म्हणतात की अपात्र कसं काय झालं, काय कारणामुळे झालं, तर ही कारण आहेत, या कारणामुळे अपात्र केलं जात आहे लाडक्या बहिणींना। ठीक आहे, आता बघा पुढील माहिती। चला बघा, आता पुढे महत्त्वाची माहिती बघा। तर हे काही निकष होते, त्या निकषबद्दल तर मी तुम्हाला माहिती दिलीच, परंतु आता हे बघा 20,000 रुपये संदर्भात माहिती समजून घ्या। 20,000 रुपये मिळणार असं मी तुम्हाला सांगितलं ना सुरुवातीला। बघा सर्व माहिती आहे, काही टेन्शन घेऊ नका। बघा, मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की मुंबई बँकेला व्याज परतावा योजनांसाठी प्राधिकृत करून तातडीने सामंजस्य करार करावा। महामंडळाच्या व्याज परतावा योजनेच्या लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार असल्याने
यांना अपात्र ठरवण्यात येणार नाही। या संदर्भात विशेष सूचना जारी करण्यात याव्यात। या योजनेच्या माध्यमातून मुंबईतील पात्र महिलांना बघा, मुंबईतील पात्र महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यास सहकार्य लाभणार आहे। मुंबई बँकेच्या या उपक्रमांतर्गत महिलांना 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे। बघा, मी तुम्हाला एवढ्या दिवसांपासून सांगत होतो की 1 लाख रुपयेपर्यंत कर्ज मुंबईतील महिलांना मिळेल आणि ते आता सुरुवात होणार आहे। बघा, इथे स्पष्ट दिलं आहे। हे बघा काय म्हटलेलं आहे, मुंबईच्या बँकेच्या या उपक्रमाअंतर्गत महिलांना 1 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे। यामध्ये 5 ते 10 महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकता। कोणत्या कामासाठी दिले जाणार आहे तर व्यवसाय करण्यासाठी हे पैसे तुम्हाला दिले जाणार आहेत। तर 10,000 ते 1 लाख पर्यंत कर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे। आता तुम्ही म्हणाल की 20,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ते पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा, असे मुंबई बँकेचे अध्यक्ष जे आहेत परवीन दरेकर यांनी सांगितले, मुंबई बँकेचे मुंबईत एकूण 16.07 लाख बचत खाते आहेत। त्यापैकी माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत 53,357 महिलांनी शून्य शिल्लक खाते उघडली। पात्र महिलांना शासनाकडून दरमहा 1,500 रुपये थेट खात्यात जमा होतात। तर बघा, समजलं तुम्हाला। आता 1 लाख रुपयेपर्यंत जरी मुंबई येथे मिळत आहेत 1 लाख रुपयेपर्यंत कर्ज, 1 लाख येथे महिलांना मुंबई येथे कर्ज मिळणार आहे 1 लाख रुपये। ओके, तर मग बाकी जिल्ह्यात पण कर्ज 20,000 रुपयेपर्यंत तुम्ही मिळू शकतं ना? हो, मिळेल 20,000 रुपये, काही 20,000 रुपयेपेक्षा जास्त पण मिळू शकतात। 20,000 रुपयेपेक्षा जास्त मिळू शकतात आणि लिमिट आहे 20,000 ते 40,000 दरम्यान काही जिल्ह्यात जे काही कर्ज आहे ते वाटप होऊ शकतं। ओके, तर अशी ही माहिती होती 20,000 रुपये संदर्भात। तुम्हाला समजलं, जे कर्ज आहे ते कर्ज मिळू शकतं। आता मुंबई येथे कर्ज सुरू झालेलं आहे, हळूहळूपणे बाकीच्या जिल्ह्यामध्ये पण कर्ज संदर्भात अपडेट येणार आहे। आणि राहिला विषय आपला सप्टेंबर हप्त्याचा, तर सप्टेंबरचा हप्ता आता लगेच काही येणार नाही बहिणींनो, मी तुम्हाला खरं सांगतो। हे बघा, आता तुम्हाला ऑगस्टचेच 1,500 रुपये मिळाले ना, आता ऑगस्टचे 1,500 रुपये मिळाले, लगेच काही तुम्हाला सप्टेंबरचे पैसे मिळणार नाही। हो, हे देखील मी तुम्हाला सांगू शकतो की सप्टेंबरचे जे काही 1,500 रुपये आहेत ते सप्टेंबरचे पैसे 25 सप्टेंबरपर्यंत मिळू शकतो। हप्ता सप्टेंबरचा 25 सप्टेंबरपर्यंत मिळू शकतो, त्यामुळे 25 सप्टेंबरपर्यंत वाट बघा सर्वांनी। आलं लक्षात? तर 20,000 रुपये संदर्भात किंवा सप्टेंबर हप्ता संदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला दिली। आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या काही महत्त्वाच्या अपडेट होत्या, माहिती होती, सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलं। चला आता बघा आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या। चला आता आपण जाणून घेऊया आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या। अत्यंत महत्त्वाच्या कामाच्या बातम्या आहेत, त्यामुळे आता तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती तुमच्यासाठी आहे। हे बघा, पहिली बातमी तुम्ही बघू शकता, सावधान, पुढील 4 दिवस वादळी पावसाचे, पुण्यासह कोकण मराठवाड्यातही हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। कुठे आहे इशारे? चला समजून घेऊया पावसासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर 1। हे बघा काय झालेलं आहे, बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे। आणि बघा, जेव्हा जेव्हा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होतो तेव्हा पाऊस येतो। आणि बघा तसंच झालेलं आहे, बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय झाला आहे। त्यामुळे आंध्र प्रदेश, ओडिसासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे। अनेक भागात पावसाच्या सरींनी हजेरी लावल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर पुढील 4 दिवस वाढणार असल्याचं हवामान खात्याने वर्तवलं आहे। आता बघा, 12 आणि 13 सप्टेंबर रोजी मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता असून त्यानंतर बघा 13 व 14 सप्टेंबर रोजी आणि पुढील काही दिवस कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। बघा, आता 12-13 सप्टेंबर रोजी पाऊस झाला, तसेच पुढे आता 13 आणि 14 सप्टेंबर रोजी, 13-14 सप्टेंबर रोजी आणि पुढील काही दिवस 14 सप्टेंबर नंतर पण सांगितलेला आहे पाऊस। ओके, महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज दिलेला आहे। पुढे बघा,
तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्टी झाल्याचं समोर आलं आहे। अनेक भागात शेती पिकांना मोठा फटका बसलाय। सोलापूर जिल्ह्यातील 13 मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली असून अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची चांगलीच ताराबंद पाहायला मिळाली। दरम्यान आता राज्यभर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्यानं IMDने सांगितलंय। तर बघा आता पुढे महत्त्वाची माहिती, हवामान विभागाचा अंदाज काय आहे त्याबद्दल माहिती बघा। तर राज्यभरात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पाऊस पुन्हा एकदा हजेरी लावत असल्याचे चित्र आहे। मराठवाडा विदर्भात सक्रिय असलेला पाऊस आता राज्यभर व्यापार असून पुढील 4 दिवस विविध जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आले आहेत। पुढील 2 दिवस विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाची जोरदार हजेरी राहणार आहे। कोकण किनारपट्टी, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर रविवारपासून विदर्भात पावसाचा जोर कमी होणारा असून तर मराठवाड्यात, मध्य महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्र व कोकण किनारपट्टीवर पावसाचं पोषक वातावरण असेल। चला ही बातमी तुम्हाला समजली। पुढील बातमी बघा आता, बातमी नंबर 2। चला आता बघा बातमी नंबर 2, अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर 2 आहे। पोलीस होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण। 15,631 पदासाठी भरती, या दिवशी सुरू होणार अर्ज प्रक्रिया। आता पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। तुमच्या घरात पण कोणी मुलं पोलीस भरतीची तयारी करत असाल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे, त्यांना ही माहिती सांगा। हे बघा, राज्यात सर्वात मोठी पोलीस भरती आता होणार आहे। 15,631 पदासाठी भरती होत आहे। पोलीस होण्याचे हजारो तरुणांचे स्वप्न असते। पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, तर राज्य सरकारने पोलीस भरती जाहीर केली आहे। 15,631 पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आले आहे। दरम्यान आता यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। तर बघा, पोलीस भरतीची अर्ज प्रक्रिया जी आहे 25 सप्टेंबरपासून सुरू केली जाणार आहे। यामध्ये विविध पदासाठी भरती केली जाणार आहे। त्यामुळे आता पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। आता या तरुणांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे। हे बघा, पोलीस भरतीचे प्रशिक्षण देण्यासाठी अनेक अकॅडमी आहेत। अकॅडमीमधील हजारो उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत। याच सोबत वैयक्तिक स्वरूपात भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांची संख्या देखील अधिक आहे। याच तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे। यंदा 15,000 पेक्षा जास्त पदांसाठी पोलीस भरती जाहीर करण्यात आली आहे। या भरतीसाठी राज्यातून 16 लाख तरुणांचे अर्ज येतील असं सांगण्यात येत आहे। या भरती प्रक्रियेची सुरुवात गणपतीनंतर सुरू केली जाईल असं सांगितलं होतं। त्यानंतर आता 22 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे। जवळपास बघा 22 सप्टेंबर सांगितलं आहे किंवा 22 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर अशा तारखा सांगितलेल्या आहेत। 22 किंवा 25 तारखेपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे। तुम्ही त्याबद्दल अजून अधिक माहिती घेऊ शकता। हे बघा, तर या भरती प्रक्रियेसाठी मैदानी चाचणी ही पावसाळ्यानंतर होणार असल्याचं सांगितलं होतं आणि मैदानी चाचणी नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। तर लेखी परीक्षा जी आहे ती जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। हे बघा, मैदानी चाचणी आता पावसाळा संपल्यानंतर म्हणजे आता मैदानी चाचणी पहिले सुरू होणार आहे। त्यानंतर लेखी परीक्षा ही जानेवारी-फेब्रुवारी 2026 मध्ये सुरू होईल। ओके, तर पोलीस भरतीचे इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती होती। पोलीस भरतीचे इच्छुक उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी होती। ठीक आहे, 15,000 प्लस जागांची भरती होत आहे पोलीस भरती राज्यात। ठीक आहे, ही बातमी तुम्हाला समजली। आता बातमी नंबर 3 बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर 3 बघा तुम्ही आता। चला आता बघा, आपण इथे जाणून घेणार आहोत आता बातमी नंबर 3। अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर 3 आहे।
तरच ज्येष्ठ नागरिकांना एसटी तिकीट दरात 50% सवलत, नियमात झाला बदल. काय आहे माहिती समजून घ्या. हे बघा, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस प्रवासात 50% सवलत मिळण्यासाठी एसटी महामंडळाचे विशेष ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले. एसटी महामंडळाचे जे काही विशेष ओळखपत्र आहे ते जरी नसेल तर एसटी बस प्रवासात सवलतीचा जो काही लाभ आहे तो घेणं शक्य होणार नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे ओळखपत्र जे आहे ते लवकरच तयार करून घेणे आवश्यक आहे. हे बघा, ज्येष्ठ नागरिकांना हे बघा, ऑर्डिनरी, मिनी, निम आराम, शिवशाही आणि शिवशाही स्लीपर सर्व प्रकारच्या बस सेवांमध्ये 50% सवलत दिली जात आहे. तिकीट सवलत मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आधार कार्ड दाखवायचे. मात्र एस टी महामंडळाने हा नियम बदलला आहे. आता त्यांना सवलत मिळवण्यासाठी एस टी परिवहन विभागाचे अधिकृत जे काही ओळखपत्र आहे ते दाखवणे बंधनकारक असेल. ओळखपत्र अनिवार्य असणार आहे आता सर्वांना. हे बघा, तर बघा, ओळखपत्र अनिवार्य. एस टी महामंडळाद्वारे दिले जाणारे हे विशेष ओळखपत्र ज्येष्ठ नागरिकांना लवकरात लवकर बनवून घेणं अनिवार्य आहे. या ओळखपत्राशिवाय त्या प्रवाशाला 50% सवलत मिळणार नाही आणि त्याला पूर्ण तिकीट भाडे भरावे लागेल. बघा, तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती. 50% जी काही सवलत तुम्हाला मिळते एस टी महामंडळाकडून, ती सवलत जरी तुम्हाला यापुढे पण ती सवलत पाहिजे असेल तर तुम्हाला आता एक ओळखपत्र लागणार आहे. एस टी महामंडळाकडून ते ओळखपत्र दिलं जात आहे. ते ओळखपत्र तुम्ही बनवून घ्या. जरी नाही बनवलं आणि जरी तुम्ही ते जरी ओळखपत्र तुमच्याजवळ नसेल तर मग तुम्हाला बघा पूर्ण तिकीट भाडे भरावं लागेल बरं. 50%चा मग लाभ मिळू शकत नाही. अशी ही माहिती होती, बातमी होती. चला, ही बातमी तुम्हाला समजली. आता आपण शेवटची बातमी बघणार आहोत. बातमी नंबर 4 बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. चला, एवढी बातमी बघून जा, मग आपण व्हिडिओ थांबूया. चला, आता आपण शेवटची बातमी बघणार आहोत. बातमी नंबर 4 बघा, नोंदणी केली नाही तर थांबू शकतो पुढचा हप्ता. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. बातमी नीटपणे समजून घ्या. पीएम किसान योजना. तर बघा, पीएम किसान योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची बिग अपडेट आलेली आहे. तर पीएम मोदीच्या दुसऱ्या कार्यकाळात सुरू करण्यात आली होती. या योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येते. वर्षाला 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. 3 हप्ता या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. पण या योजनेत कायम राहण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागते, नाहीतर हप्ता थांबविला जाऊ शकतो. आता बघा, तर काय करावं लागणार आहे नाहीतर हप्ता थांबवला जाऊ शकतो त्याबद्दल माहिती समजून घ्या. हे बघा, 60,000 शेतकऱ्यांचा हप्ता थांबवला. बघा, तर 60,000 शेतकऱ्यांचा जो काही थांबवला हप्ता त्याबद्दल माहिती बघा. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा फायदा त्याच शेतकऱ्यांना मिळतो जे या योजनेत नोंदणी आणि KYCची प्रक्रिया पूर्ण करतात. जर तुम्ही पुढील हप्त्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर मग तुमचा हप्ता जो आहे तो बँकेत जमा होणार नाही. या योजनेत बोगस लाभार्थी घुसू नयेत यासाठी सरकार डोळ्यात तेल घालून आहे. पती आणि पत्नीच्या नावावर शेती असेल तर केवळ पत्नीलाच मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती. पती आणि पत्नीच्या नावावर जरी शेती असेल तर केवळ पत्नीलाच मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी पतीला मानधन देण्यात येणार नसल्याचे समोर आले आहे. कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ देण्याचा निकष लागू करण्यात आला आहे. त्याचा फटका राज्यातील जवळपास 60,000 शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांच्या बँक खात्यात योजनेचा 20वा हप्ता जमा झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. ही नोंदणी आवश्यक आहे. आता तुम्हाला कोणती नोंदणी आवश्यक आहे त्याबद्दल समजून घ्या. या योजनेत शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी कसरत म्हणजे नोंदणी करणे आवश्यक आहे. ती नोंदणी काय आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही जर या योजनेसाठी नोंदणी केली नसेल तर तुमचा जो काही हप्ता आहे तो थांबविला जाऊ शकतो. या योजनेसाठी नोंदणी अत्यावश्यक आहे. तर बघा, ज्या शेतकऱ्यांनी विहित प्रक्रियेत नोंदणी प्रक्रिया केलेली नसेल त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. आता नोंदणी कुठे करायची आहे, कशी करायची आहे बघा. कशी कराल तुम्ही नोंदणी त्याबद्दल माहिती बघा. हे बघा,
तर कशी कराल नोंदणी? या योजनेत नोंदणीसाठी 2 मार्ग आहेत. तुमच्या जवळील महा ई सेवा केंद्राला CSC, पुन्हा सांगतो, तुमच्या जवळील महा ई सेवा केंद्राला CSC भेट देऊन तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता, अथवा तुम्ही PM किसान योजनेच्या पोर्टलवर थेट जाऊन तिथे अत्यावश्यक प्रक्रिया पूर्ण करू शकता. 2 पर्याय आहेत. तुम्ही एकतर PM किसानच्या वेबसाईटवरती पोर्टलवरती जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करू शकता, किंवा महा ई सेवा केंद्राला CSCला भेट देऊन ही प्रक्रिया तुम्ही करू शकता. ओके, ही बातमी तुम्हाला समजली. पुढील माहिती बघा तुम्ही आता. चला, तर आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या बातम्या बघितल्या. त्यामध्ये आपण बातमी बघितली बघा, नोंदणी केली नाही तर हप्ता थांबवू शकतो PM किसान योजनेसंदर्भात. अत्यंत महत्त्वाची बातमी होती. त्यानंतर आपण बघितलं, हे बघा, ज्येष्ठ नागरिकांना ST तिकिटात दरात जरी 50% सवलत पाहिजे असेल तर जे काही नियमात बदल झालेले आहेत, जे काही ओळखपत्र लागत आहे त्याबद्दल आपण माहिती बघितली. तसेच आपण राज्यातील सर्वात मोठी बंपर पोलीस भरती संदर्भात माहिती बघितली. 15,631 पदासाठी राज्यात बंपर पोलीस भरती होत आहे. सुरुवातीला मैदानी चाचणी, नंतर लेखी परीक्षा होत आहे, त्याबद्दल पण आपण माहिती समजून घेतली. त्यानंतर आपण सुरुवातीला पावसासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी बघितली. पुढील 4 दिवस जे आहेत, पुढील 4 दिवस पावसाचे आहेत. पावसाचे पुढील 4 दिवस आहेत आणि कुठे कुठे इशारा दिला त्याबद्दल पण माहिती बघितली. आणि सुरुवातीला आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट माहिती बघितली. ओके, तर लाडकी बहीण योजना किंवा इतर महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल अँड ऑरती सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे, आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये एखादी नवीन अपडेट, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद.